आम्हाला नेहमीच आनंद वाटतो. त्या गावाशी तसे आमचे जुने संबंध आहेत. जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा आमचे काका दुभाळ्याची मला आठवण येते. अगदी पहिल्या निवडणुकीला उभं राहिलो तेव्हापासून त्यांचा मला आधार कायम राहिलेला आहे माझ्या पाठीशी. मग आमचे सरपंच पलांडे असतील, जयश्रीताई असतील, वकील पलांडे असतील, सगळी मंडळी आपली प्रेमाची माणसं आहेत. इथं कधी मला परक्यासारखं वाटलं नाही, कधी इथं राजकारणातला माणूस म्हणून आलोय असं वाटलं नाही. एक घरातलाच माणूस म्हणून या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी वाढवलं आणि मी सुद्धा माझ्या पद्धतीनं जेवढं काही या गावाला माझं योगदान देता येईल तेवढं देत आलो. आता खासदार नसताना मध्ये आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगितलं की आपल्या सविनय गाव आणि या परिसरामध्ये जवळजवळ 34 कोटी रुपये आपल्याला मंचात सोडलं तर 34 कोटी रुपयाचे आपण 39 गावामध्ये जलसंधारणच्या माध्यमातून आपले बंधारे आदरणीय मुख्यमंत्र्याकडे ते खातं असल्यामुळे आपल्याला ते करता आलं. अनेक रस्ते ह्या परिसरामध्ये केले. प्रत्येक गावागावामध्ये विकास निधीच्या माध्यमातून पोहोचलो. मुख्यमंत्र्यांनी एवढी ताकद दिली की 1.5 वर्षामध्ये 1,500 कोटी रुपयाचा निधी आणणं ही काही सोपी गोष्ट नाही. या गावात मला वाटतं आपण बैलगाडा घाटाला सुद्धा निधी दिलेला आहे. अजूनही मागण्या, आता जास्त मागण्या तयार ठेवा, काळजी करू नका. वर केंद्र सरकार आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, त्यांच्या बरोबर आपण आपला खासदार जर पाठवला आपल्या विचाराचा, त्यांच्या विचाराचा, तर निधीला काही कमी पडणार नाही. आणि त्यांच्याकडनं मला जे काही 4-5 प्रकल्प करायचे ती खूप मोठी काम आहे. मग पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रश्न असेल, हायवेचे प्रश्न असतील, या 2 कामासाठी जवळजवळ 50,000 कोटी रुपयाची गरज आहे. आणि म्हणून मला ही कामं करण्यासाठी तुमची सगळ्यांची ताकद आहे. मला खात्री आहे आता सगळ्यांनी बोलून दाखवलं आपण की चांगल्या पद्धतीचं मतदान इथं होईल. आणि मला 100% खात्री आहे या परिसरातून सगळ्यात जास्त टक्केवारी मताची याच गावातून मिळेल. या परिसरामध्ये अजूनही 39 गावातले आपला मला माहिती नाही 12 गावामध्ये येते की नाही, पण तो एक प्रश्न आहे आणि अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न असतो. त्या कृती समितीनं आंदोलनं केली, बरेच गावोगावी बैठका घेतल्या आणि एवढं सगळं करावं लागतं. मग आम्ही लोकप्रतिनिधी नुसतं निवडणुका लढवायच्या, त्यापेक्षा मी वळसे पाटलांशी बोललोय, अजितदादांशी सुद्धा बोललोय अगदी प्रवेशाच्या दिवशी. किंवा ही कामं आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण लोकांनी पाण्यासाठी किती दिवस वाट पाहिजे, कष्टकरी जनता, शेतकरी, ही सुद्धा कामं आपल्याला करायची आहे. तुमचा अनुभव आहे, मी 5 वर्ष खासदार नसताना, सत्ता नसताना या गावात सुद्धा 3-4 वेळा आलो, प्रत्येक गावात आलेलो आहे. आणि म्हणून जास्त काही प्रचार करायलाच पाहिजे असं काही नाही, लांबलचक भाषण करायलाच पाहिजे असं काही नाही. आपल्यासाठी महत्वाचं म्हणजे केंद्रामध्ये वर सत्ता जर नरेंद्र मोदीजींची आहे तर राज्यामध्ये सुद्धा आता सध्या तरी सरकार एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांनी आल्या कामाचा ह्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात निधी देऊन कामाचा सपाटा चालू केला. दुसऱ्या बाजूला आपले वळसे पाटील, आज त्यांचं सारं लक्ष ह्या इलेक्शनकडे आहे. अपघात झाला, हॉस्पिटलमध्ये बेडवर पडून होते, पण सारं लक्ष माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीवरचं काय होणार. डॉक्टर नाही म्हणताना सुद्धा ते डिस्चार्ज घेतला, घरी आले आणि मी व्हीलचेअरवर बसून, बेडवर बसून लोकांशी तिथून लोकांना बोलून कामं करेल. दुसऱ्या बाजूला अजितदादांनी पण आवाहन केलं ही जागा निवडून न जाता. त्यांनी एक चॅलेंज दिलेलं आहे, वळसे पाटलांनी त्याच्यामध्ये शब्द उचललाय आणि म्हणून आपल्या दादांची प्रतिष्ठा सुद्धा या निवडणुकीमध्ये प्रणाला लागलेली आहे. मला खात्री आहे आपल्या 42 गावामधल्या लोकांनी, आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या जनतेने ठरवलं की ह्या वेळेला कधी नव्हे दोन्ही पक्ष एकत्र आले, दोन्ही विचाराचे लोक एकत्र आले आणि म्हणून
मला खात्री आहे की कमीत कमी 1 लाखाच्या मताधिक्य या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातून मिळेल. एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. म्हणून येणाऱ्या 13 तारखेला माझं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद.